एक सांगू का माझ्या माता माऊल्यांना तुम्हाला, अगं आयुष्यभर काय करायचंय तुम्हाला करा, पण जरा स्वतःसाठी थोडासा वेळ द्या, थोडासा वेळ स्वतःसाठी द्या. एखाद्या बाईला जर आम्ही विचारलं ना, बाई काय केलं आयुष्यात, बाईचं उत्तर असतं त्याग केला, त्याग. कधी नवऱ्यासाठी, कधी मुलांसाठी, कधी सुनांसाठी, तर कधी परिवारासाठी. म्हणून या मातीमध्ये स्त्रियांची नावं ऐकत असताना बघा, आमच्या भारत देशाला अजरामर करण्यामध्ये एकमेव नावं आम्हाला बघायला मिळतात. ती भारताची इंदिरा झाली. ऐका, ती भारताची इंदिरा झाली. ती भारताची गान सम्राज्ञी लता मंगेशकर झाली. भारताची अंतराळवीर सुनीता विल्यम्स, कल्पना चावला झाली. मंदिराचे जीर्णोद्धार करणारी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर झाली. आणि प्रत्येक स्त्रीनं स्वतःचं मत मांडलं पाहिजे. स्वतःची मत ठामपणे मांडण्यासाठी स्त्रीना हिम्मत आली पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक स्त्री शिकली पाहिजे. म्हणून प्रत्येक मुलीच्या शिक्षणाचा पाया रचणारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले झाली. पहिली शाळा सावित्रीबाईंनी उभारली पुण्यामध्ये पहिली शाळा सावित्रीबाईंनी उभारली. समाजाचा विरोध होता, लोकांचा विरोध होता. बाई शिकली तर मोठी होईल, लोकांचा काय हेतू होता, बाई शिकली, मुलगी शिकली तर कुकर्माला लागेल, मुलगी शिकली तर माणसांच्या पुढे जाईल, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बाई काम करेल. आणि हे केलं नाही पाहिजे, यासाठी विरोध होता. काय करावं सावित्रीबाईंनी, अंगावर शेण फेकलं, दगड फेकले, अंगावर शेण फेकलं, दगड फेकले, तरी सावित्रीबाई थांबल्या नाही. सावित्रीबाईंच्या डोक्यामध्ये एकच होतं, बाईनं शिकलं पाहिजे, स्त्रीनं शिकलं पाहिजे, मुलीनं शिकलं पाहिजे, मुलगी मोठी झाली पाहिजे. एका माणसानं अंगावरती शेण फेकलं. ऐका, एका माणसानं अंगावरती शेण फेकलं, तसंच वस्त्र घेऊन सावित्रीबाई घरी आल्या. महात्मा ज्योतिबा फुले यांना सांगितलं, आज शाळेत गेले होते शिकवायला, आज शाळेमध्ये शिकवायला गेले होते आणि हे बघा माझ्या अंगावर शेण फेकलं, काय करू सांगा, काय करू सांगा. ज्योतिबा फुलेंनी सांगितलं, समाज घडवायचा असेल तर लोकांची निंदा पत्करल्याशिवाय समाज घडवणं शक्य. समाज घडवायचा असेल ना, एक सांगू का तुम्हाला, मी नेहमी सांगत असते, नेहमी सांगत असते, लोक नाव ठेवत असतील तर स्वतः आपण मोठं होतोय असं समजून चला. नेहमी सांगत असते, का कारण आहे त्याचं. लोक म्हणतात, महाराज एवढं चांगलं आम्ही काम करतो तरी लोक नाव ठेवतात. एक सांगू का तुम्हाला, जेवढं तुम्ही चांगलं काम कराल तेवढी नाव ठेवणारी वाढणार. बरोबर, जेवढं चांगलं काम कराल, जेवढं लोकांच्या मदतीला धावून जाल, जेवढं अन्नदान कराल, समाजसेवा कराल, अर्ध्या रात्री मदतीसाठी धावून जाल, तेवढी लोक नाव ठेवणारी वाढणार. आणि जर तुम्हाला कुणी नाव ठेवत नसेल, ऐका, जर तुम्हाला कुणी नाव ठेवत नसेल तर तुम्ही समाजाच्या कामाचे अजिबात नाही, तुम्ही समाजाच्या कामाचे नाही, मोकार तुम्ही म्हणून समजायचं. नावं ठेवली पाहिजे लोकांनी. ऐका, महात्मा फुलेंनी सांगितलं, शेण फेकलाय, एक काम कर, स्त्रीचा महिमा सांगते तुम्हाला, शेण फेकलाय, एक काम कर, दुसरी साडी घेऊन जा. त्या काळामध्ये 2 साड्या घेऊन सावित्रीबाई शाळेमध्ये शिकवायला जायच्या. एका साडीवर शेण फेकलं तर दुसरी साडी नेसायची आणि शाळा शिकवायची. काय भेटलं, काय केलं, एक सांगू का तुम्हाला, काय काय बदल झाला मुलींच्या शिक्षणामुळे. पोरगी शिकली, प्रगती झाली. काय म्हणतो आम्ही, मुलगी शिकली आणि प्रगती. आता काही काही ठिकाणी चांगली प्रगती झाली, पण कुठं कुठं लईच प्रगती झाली. प्रगती झाली चांगली, पण काही काही ठिकाणी अति झाली ना हो, अति पण प्रगती चांगली नाही. मुलगी शिकली, प्रगती झाली. शिकवण्यासाठी सावित्रीबाईंनी काय केलं, पूर्वीच्या काळी बालविवाह होते, मोडले. सती प्रथा होती, मोडली. सती प्रथा म्हणजे काय,
बाईचा नवरा मेला की नवरा मेलेल्या बाईने जिवंत राहायचं नाही, नवऱ्याच्या चितेवर तिनंही जाऊन स्वतःचा प्राण संपवायचा, तिला जगण्याचा अधिकार नाही. ही प्रथा पूर्वी होती, ही प्रथा बंद झाली. अजून एक प्रथा होती. कुठली प्रथा? काकस्पर्श नावाचा चित्रपट मराठी तुम्ही बघितला असेल. ज्या बाईचा नवरा मेलेला असेल, विधवा बाई जर घरामध्ये असेल तर त्या विधवा बाईनं डोक्यावरती केस ठेवायचे नाही, केस कापायचे, मुंडन करायचं. ही पद्धत त्या काळामध्ये होती. सावित्रीबाईंना ही पद्धत आवडली नाही. इच्छा नसताना डोक्यावरचे केस कापायचे हे चांगलं नाही. आणि सावित्रीबाईंनी काय केलं? आंदोलन केलं पुण्यामध्ये. कोणाचं आंदोलन केलं? 500 नाभिक गोळा केले. दाढी करणारे जे असतात ना आमचे नाभिक समाज, 500 नाभिक गोळा केले, आंदोलन केलं. का? या बायांना जर सांगितलं तुम्ही केस कापू नका तर ह्या ऐकणार नाहीत. कारण घराचा दबाव असेल, परिवाराचा दबाव असेल म्हणून ऐकणार नाही. मग सावित्रीबाईंनी नाभिकांना सांगितलं तुमची मदत मला हवी आहे, तुम्ही केस कापायचे नाही तर ही प्रथा बंद होईल. 500 नाभिक गोळा केले, आंदोलन केलं, तेव्हा केस कापण्याची पद्धत बंद झाली, सती प्रथा बंद झाली, बालविवाह बंद झाला. आणि म्हणून मुलीनं शिकावं कशासाठी? स्वतःची मतं तिला ठामपणे मांडता यावं यासाठी पोरगी शाळा शिकली पाहिजे, तिने शिक्षण घेतलं पाहिजे. पण आता असं झालंय, स्वतःची मतं मांडायची म्हणजे काय? लग्न झालं आणि पोरीला पटलं नाही की पोरगी म्हणते मी चालले माहेरी. याला स्वतःची मतं म्हणतात का? याला स्वतःची मतं म्हणत नाही. चला आपण पुढे जाऊया. सावित्रीबाईंनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला. आत्ताचा कार्यक्रम आणि पूर्वीचा कार्यक्रम याच्यात फरक आहे. आमच्या माऊल्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतात. कशासाठी? नवीन आणलेली नवऱ्यानं 5000ची साडी शेजारच्या बायांना दाखवायची कशी, मग या मार्गाने दाखवावी यासाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आम्ही ठेवतो. हळदी कुंकवाचा कार्यक्रम कशात? एखादी वस्तू घरामध्ये आणली, सोफा आणला, कपाट आणलं, बेडरूम मध्ये आरसा आणला, मग दाखवायचा कसा? बोलवा हळदी कुंकवाला बाया. महाराज, स्त्रीला या जगामध्ये महत्व आहे. या स्त्रीनं केलं काय? ऐका, या स्त्रीनं केलं काय? रणरागिणीने केलं काय? दुर्गा शक्तीने केलं काय? ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर, लक्ष देऊन ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर, छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर दिल्लीच्या तख्तावर बसणाऱ्या औरंगजेबाला जर घाम कुणी फोडला असेल तर तो घाम फोडला रणरागिणी राणी ताराबाई यांनी. एवढी ताकद त्या स्त्रीमध्ये होती. म्हणून ही आमची जगदंबा माता, ही महालक्ष्मी माता, ही दुर्गा शक्ती. या दुर्गा शक्तीचं वर्णन करत असताना आमचे संत महात्मे सांगतात, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, गोंधळा
अनादी कालापासून निर्माण झालेली ही भगवती शक्ती माता. नवरात्रीचा 9 दिवस उपास आम्ही धरलाय. महिला मंडळ धरलाय ना का नाही धरला? उपास आहेत का नाहीत? धरले पाहिजे. 9 दिवस आमचा उपास आहे. पुरुष बांधव तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं, स्त्रीचा सन्मान, स्त्रीचा आदर. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. हे करून जर तुम्हाला वाटत असेल महालक्ष्मी मला प्रसन्न होईल, तर हा तुमचा गैरसमज आहे. हे करून जर तुम्हाला वाटत असेल आमची साळवन माता मला प्रसन्न होईल, एकवीरा माता मला आशीर्वाद देईल, आमची काळूबाई येडेश्वरी महालक्ष्मी रेणुका माता प्रसन्न होईल असं तुम्हाला वाटत असेल, तर हा गैरसमज आहे. का? 9 दिवस उपवास धरत असाल, नवरात्र पाळत असाल, खाटावर बसत नसाल आणि घरातली सून जेवायला बसली. महिला मंडळ ऐका, घरातली सून जेवायला बसली आणि सासू जर तिला बोलत असेल तर तुमच्या उपासाचा उपयोग. कसं हसायला येतंय बोलताना. उपास धरला. एक सांगू का? उपास म्हणजे काय? फराळ. फराळ म्हणजे काय? फराळ करणं म्हणजे उपवास आहे. फराळ करणं म्हणजे उपवास आहे. फराळ करून ढेकर देणं म्हणजे उपास. फराळ करून ढेकर नाही आला पाहिजे. आमचा उपास कसा असतो माहितीये का तुम्हाला? सकाळी उठली की वेपर्स, बाया मला उपास आहे. थोड्या वेळानं खारीक, थोड्या वेळानं खजूर, थोड्या वेळानं शाबू. शाबू झाला की मग थोडासा आराम, नंतर दही, नंतर ताक, नंतर वेपर, नंतर परत शाबू, नंतर पुन्हा थोडंसं ॲपल आणता का हो? मावा उपास आहे. ही उपासाची कारणं आहेत आमची. मग महाराज काय सांगावं? फराळ करावं पण फराळ करून ढेकर नाही आला पाहिजे, त्याला फराळ म्हणत नाही. तुकोबाराया सांगतात, अंतकरणातून भगवंताची भक्ती करून जर देव तुम्हाला प्राप्त होत असेल तर त्या देवाला आवाज द्या, नाही तर देवाला आवाज देण्याची गरज. आणि तसंही तो देव तुम्हाला प्रसन्न होणार. देव प्रसन्न होईल कधी होईल? इथून आवाज हृदयातून निघाला पाहिजे. मनापासून जर आवाज निघाला ना भगवंत प्राप्त होईल. देवाचा छंद लागावा, चाळा लागावा. कसा लागावा? माझ्या मनाला गो चाळा, माझ्या मनाला गो विठ्ठल डोळा, तुझं रूप डोळ्यांनी बघावं. का बघावं? माझा भगवान परमात्मा इथं का सुंदर आहे. आषाढी वारीचा सोहळा आला ना, संत महात्मे सांगतात, आषाढी कार्तिकी विसरू नका मज. सांगत असे गुज पांडुरंग. महाराज सांगतात आषाढी वारीमध्ये मला विसरू नका, कार्तिकीला विसरू नका. गावामध्ये दिंडीचा सोहळा निघाला, महाराज कीर्तनाला निघाले, वारीचं नियोजन करायला महाराज निघाले.
की आमच्या एखाद्या माऊलीला विचारलं ना, बाई दिंडीला यायचं का या वर्षी, आमची बाई म्हणते देवानं नेलं तर येऊ. काय म्हणते बाई आमची, देवानं नेलं किंचित, देवानं नेलं तर येऊ. आता देवानं नेलं तर येऊ म्हणल्यावर आता देव काय हेलिकॉप्टर घेऊन येणार आहे न्यायला? नाही ना, देव येणार नाही. आता तुकोबारायांना नेण्यासाठी गरुड गेला होता, तुकोबारायांना न्यायला गरुड गेला, पण इथं काही हेलिकॉप्टर येणार नाही. हा, भगवंताची भक्ती करत असताना कशी करावी महाराज ऐका, कर्म चांगलं ठेवा, फळ चांगलं मिळेल. श्रीरामासारखा पती सीतेला होता, पण रावणानं जेव्हा सीतेला चोरून नेलं ना, सीतेला पळवून नेलं, ऐका, रामासारखा पती असताना सुद्धा रावणानं जेव्हा सीतेला पळवून नेलं तेव्हा तिच्या रक्षणासाठी कुणीही नव्हतं. भगवान श्रीकृष्णाला बाण लागला, देवाच्या पायाला अंगठ्याला बाण लागला, तेव्हा अंतकाळी भगवान परमात्मा असताना सुद्धा त्याच्याजवळ त्याचं दुःख सहन करण्यासाठी कुणी नव्हतं. द्रौपदीचे 5 पती होते, पण तिच्या वस्त्रहरणाच्या वेळी 5 पतीपैकी एकही तिचं रक्षण करू शकला नाही. पुढे चला, चक्रव्यूहामध्ये सापडलेला अभिमन्यू, अभिमन्यूवर प्रेम करणारे भरपूर होते, अभिमन्यूवर प्रेम करणारे भरपूर होते, पण जेव्हा चक्रव्यूहामध्ये सापडला अर्जुन, ज्याचा बाप ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण परमात्मा, ज्याचा मामा, त्याला चक्रव्यूहामध्ये अडकल्यानंतर शेवटच्या क्षणी कुणी नव्हतं. तर तुमची आमची काय कथा, म्हणून आज्ञाधारक असणं आणि ते भक्तीसाठी आज्ञाधारक असणं महत्वाचं आहे. म्हणून महाराज सांगतात, आम्हाला देव मिळवायचा असेल, आमचा देव कोण आहे? ज्याला गोत्र माहिती नाही त्यानं कश्यप गोत्र सांगावं, ज्याला घरातला रीतिरिवाज माहिती नाही त्याने आई तुळजा भवानी सांगावी, ज्याला कुळदैवत माहिती नाही त्यांनी जेजुरीचा खंडेराया सांगावा, आणि ज्याला याच्यातलं काहीच कळत नाही अशा लोकांसाठी तुकोबाराया संत महात्मे सांगतात, बाबा तुला काही माहिती नाहीये ना, तुला कुळदैवत ऐकायचंय ना, तर एकच दैवत आहे, त्या देवताकडे जा. कुठं जा? विठ्ठल कुळीचे दैवत